नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो, मी आपल्यासाठी इकोजन ओमनी या कंट्रोलरचा व्हिडिओ घेऊन आलो आहे। यामध्ये आपण आता बघणार आहोत की हा कंट्रोलर कसा आहे आणि कसं काम करतो। तर आपण इथे बघू शकतो, हा कंट्रोलरचा बॉक्स आहे आपला। इथे आपण बघू शकतो इकोजन ओमनी 1 पॉवर अनेक असं कंपनीने आपल्याला सांगितलं आहे। याच्यामध्ये हा जो कंट्रोलर येतो हा 4G कंट्रोलर येतो आणि मोबाईलवरनं आपण ऑन ऑफ करू शकतो। कंट्रोलर जर बघितला आपण तर ह्या पद्धतीने कंट्रोलर आहे। कंट्रोलरमध्ये काय काय फीचर्स दिले ते आपल्याला इथे बघायला मिळतील। इथे आपण बघू शकतो LCD डिस्प्ले आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे, जो की आपल्याला ऑन साइट जे पण काही ॲक्टिव्हिटी असतील त्या इथे आपल्याला LCD डिस्प्लेमध्ये बघायला भेटतील। IP65 वेदर प्रोटेक्शन इथे दिलेलं आहे, त्याच्यामध्ये पाणी धूळ वगैरे जाणार नाही याची काळजी कंपनीने घेतली आहे। इकोजन AI टेक्नॉलॉजी याच्यामध्ये यूज केलेली आहे आणि ह्या टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला जे काही प्रॉब्लेम वगैरे येतात ते कंपनीला ऑनलाईनच समजतात। इथं आपण बघू शकतो मोबाईल कंट्रोल म्हटलं आहे, तर आपण हा कंट्रोलर जो आहे तो कुठेही आपण असलो तर तिथून मोबाईलवरनं कंट्रोल करू शकतो। आता हा कंट्रोलर आपल्या काय काय वस्तू चालवू शकतो ते आपण बघू मित्रांनो। इथे आपण बघू शकतो घरेलू जे आपले उपकरणं आहेत, घरामध्ये TV, फॅन, फ्रीज, त्यानंतर आपले इन्व्हर्टर वगैरे जे पण काही असेल ते आपण घरेलू उपकरणामध्ये ते चालवू शकतो। त्याच्यानंतर आपले विद्युत उपकरण आहेत, जसं कडबाकुट्टी, कटर वगैरे जे आहेत ते आपण चालवू शकतो। त्यानंतर आपली जी सिंगल फेज मोटर असते बोरवेल आणि विहिरीमधल्या, ह्या पण आपण चालवू शकतो मित्रांनो। आता हा कंट्रोलर कसा दिसतो आणि कसा आहे त्याची पण मी तुम्हाला माहिती देतो। हा 7.5 HP आपला इकोट्रॉन ओमनी सिंगल फेस कंट्रोलर आहे मित्रांनो। आपण हा बॉक्समधनं बाहेर काढलेला आहे आणि आता मी तुम्हाला दाखवतो तो कसा आहे। इथे आपण बघू शकतो पुढे सुरुवातीलाच कंपनीची ब्रँडिंग आहे इकोट्रॉन सिंगल फेस कंट्रोलर म्हणून। त्याच्यानंतर आपण इथे बघू शकतो हा डिस्प्ले आहे, या डिस्प्लेवरती आपल्याला सर्व माहिती मिळते। आपण कंट्रोलर ज्यावेळेस ऑन करतो, होम लोड ऑन करतो की मोटर ऑन करतोय या पद्धतीचं डिस्प्लेवरती दाखवतो। सिरियल नंबर, त्यानंतर किती पॉवर जनरेट होते, किती ॲम्पियर आपल्या घरातले उपकरण किंवा मोटर करंट घेते, या पद्धतीने सगळी माहिती इथं आपल्याला डिस्प्लेवरती प्रोव्हाइड होते। त्याच पद्धतीने जर काही फॉल्ट येत असेल, काही प्रॉब्लेम असेल तर तो सुद्धा इथं डिस्प्लेवरती शो केला जातो। आपण इथं डिस्क्रिप्शन बघू शकतो, या स्टिकरवरती पूर्ण माहिती जी आहे ते आपल्याला कंपनीने प्रोव्हाइड केलेली आहे। हा 7.5 HP इकोट्रॉन ओमनी सिंगल फेस कंट्रोलर आहे मित्रांनो। याच्यामध्ये आपण बघू शकतो इथे आपण इनपुटला 300 ते 800 वोल्टपर्यंत इनपुट देऊ शकतो, 20 ॲम्पियर, आणि याच्यातनं जो आउटपुट येणार आहे आपल्याला सिंगल फेज आणि 2 फेज AC सप्लायमध्ये येणार आहे। तर हा येताना आपल्याला 3.7 किलोवॅटचा येणार आहे आणि याच्यामध्ये व्होल्टेज रेंज जी येणार आहे मित्रांनो ती 230 ते 240 वोल्ट AC येणार आहे आणि आपल्याला मॅक्झिमम करंट आउटपुट जो आहे हा 16 ॲम्पियरपर्यंत मिळणार आहे। आपण हे बघितलं कंट्रोलरचं डिस्क्रिप्शन। कंट्रोलर अशा पद्धतीने दिसतो। या बाजूला आपल्याला एक स्टिकर बघायला मिळतं मित्रांनो, इकोजन ॲश्युअर्डचं वॉरंटी प्रोडिप सील इज रिमूव्ह। जे आपण ज्यावेळेस काही फुल फिटिंग करतो कंपनीच्या सर्व्हिस इंजिनियरच्या व्यतिरिक्त, तर त्यावेळेस आपली वॉरंटी ही लॅप्स होऊ शकते, म्हणून ती करायची नाही। आता इथं आपण बघू शकतो हा आपला सोलर पॅनलकडनं आलेला जो MC4 कनेक्टर असेल प्लसचा, तो इथे येणार MC4 कनेक्टरमध्ये आणि मायनसचा इथे येणार मित्रांनो। त्यानंतर आपण इथं बघू शकतो या 2 लोडसाठी केबल दिलेली आहे कंपनीने। ही केबल जी आहे ही होम लोडसाठी दिलेली आहे, ही प्लस आणि ही मायनस, आणि ही जी आहे आपली आर्थिंगसाठी दिलेली मित्रांनो। ही अँटेनाची केबल आहे आणि ऑन ऑफ स्विचसाठी हा ज्यावेळेस सेंटरला हा स्विच असेल आपला त्यावेळेस तो ऑफ असणार, इकडे केला लेफ्टला की तो होम लोडसाठी ऑन होणार, म्हणजे याच्यातनं सप्लाय आपल्याला आउटपुटला मिळणार मित्रांनो। त्यानंतर ज्यावेळेस आपल्याला मोटर वगैरे चालवायची असेल त्यावेळेस हा ऑफ करून आपण हा मोटरवरती शिफ्ट करणार, त्यावेळेस ही जी मोटरची केबल आहे याच्यातनं 2 फेज मोटर आपण रन करू शकतो।
याला 3 केबल येतात. तरी या आपण मोटरला जोडल्यानंतर आपण मोटरसुद्धा सिंगल फेज यावरती रन करू शकतो मित्रांनो, जी की आपण 2 फेज मोटर म्हणतो. हा कंट्रोलर घ्यायचा असेल तर माझा नंबर आहे 916860 8376. या नंबरवरती आपण कॉल करू शकता आणि हा कंट्रोलरची माहिती घेऊन कंट्रोलर विकत घेऊ शकता मित्रांनो. धन्यवाद.